नमस्कार, मी राजेंद्र उंजे. सेलिब्रिटी टॉक टाईममध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण दर शनिवारी एका सेलिब्रिटीला घेऊन वेगवेगळ्या विषयांवरती त्यांच्या नव्या प्रयोगाविषयी चर्चा करतो, गप्पा मारतो आणि तुमचे प्रश्न त्यांना विचारायला सांगतो आणि तुमच्या प्रश्नांना त्यांच्याकडची काही वेगवेगळी उत्तरं देखील आपण घेतो. यावेळेस आपल्यासोबत आहेत, कालच आपण बालदिन साजरा केला. बालदिनाच्या दिवशीच बालस्वर नावाची एक ध्वनिफीत आता बाहेर आलेली आहेत. वेगवेगळ्या 14 भाषांमध्ये छोटी छोटी लहान मुलं, आपले छोटे दोस्त यांनी सगळी गालेली गाणी आहेत. आपल्यासोबत वर्षा भावे आहेत आणि कमलेश भडकमकर आहेत. दोघांनी मिळून हे बालस्वर ध्वनिफीत तयार केलेली आणि 140 छोटे छोटे दोस्त आपले त्यात गायलेले आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. तुम्ही या कार्यक्रमात थेट सहभागी होऊ शकता. त्यासाठी आमचा नंबर आहे, तुम्ही फोन करा 02266899263 या नंबरवर फोन करून तुम्ही थेट तुमचे प्रश्न विचारू शकता. या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. तुमच्या प्रश्नांची वाट बघतोय. तोपर्यंत आम्ही आमच्या गप्पांना सुरुवात करतो. वर्षाताई, ज्या प्रकारचा हा सगळा प्रकल्प होता बालस्वरचा, ती ध्वनिफीत बाहेर आणली. 140 बालकलाकार आणि कमलेशने देखील वेगवेगळ्या वाद्यांचा त्यात अंतर्भाव करून घेतलेला, वापर केलेला आहे. काय सांगाल, बालस्वर नेमकी संकल्पना कशी होती आणि कसं तुम्ही ती पुढे आणली? ही साधारणपणे 1.5 वर्षापूर्वी संकल्पना जन्माला आली असं आपण म्हणू शकतो. मी गेली 15-20 वर्ष खूप लहान मुलांना गाणं शिकवते आणि हे गाणं शिकवत असताना गाणं आणि त्याच्याबरोबर एकंदरीतच मुलांचा विकास, व्यक्तिमत्व विकास, सर्वांगीण विकास आणि मनोविकास ह्याच्यावर पण मी काम करते. कारण मला असं वाटतं की मी ज्या पद्धतीने गुरु शिष्य परंपरेत गाणं शिकले तशाच प्रकारचं शिक्षण आता कठीण आहे, आता नाही ते होणार. परंतु त्या शिक्षणातनं जगणं कसं सुंदर असलं पाहिजे हे आमच्या गुरुजनांकडनं आम्हाला शिकायला मिळालं. आणि कुठेतरी तसंच काहीसं ह्या नवीन पिढीच्या मुलांना पण आपल्याला देता येईल का ह्या विचारातनं मी कलांगण नावाची संस्था सुरू केली. आणि ज्याच्यामध्ये संगीताचं मुलांना जे शिक्षण मिळतं त्यातून कुठेतरी बालस्वरचा जन्म असा झाला की आजचं जग मुलांसाठी जे समोर त्यांना दिसतं आहे ते थोडंसं, त्याबद्दल जेव्हा मुलं माझ्याशी बोलतात की म्हणजे कचरा रस्त्यात पडणारा किंवा रस्त्यात लोकांनी थुंकणं, हे सगळं मोठी माणसं करतात आणि तू आम्हाला सांगतेस की तुम्ही करू नका. आम्ही तर करतच नाही. आम्ही कुठे करतो, आम्ही करतच नाही, मोठीच माणसं करतात. तेव्हा मी त्यांना म्हटलं होतं की अरे मोठी माणसं तर जातील नंतर, मग मोठं कोण होणार आहे? तेव्हा मुलांनी सांगितलं हो आम्ही होणार आहोत. म्हटलं मग मोठी झाल्यावर तुम्ही अशी मोठी माणसं होणार आहात का? असा तो विचार सुरू झाला आणि चर्चा सुरू झाली आणि त्याच्यावर बरीच म्हणजे रणधुमाळी म्हणू शकतो आपण माजली. हो, मुलांच्या बरोबर. आपण या गप्पा पुढे नेणार आहोत. आपल्याला पहिला फोन आलाय नागपूरहून योगेश क्षीरसागरांचा. बोला योगेश. मला रागाच्या बद्दल विचारायचं होतं. हा, काय नेमकं विचारायचं? मला विचारायचं आहे सर. हॅलो सर. बोला, सलग बोला, ऐकतोय तुमचं. बोला सर. मी काय म्हटलं, मला म्हणजे जे रियाज करते आपण, जे सकाळी जो पायट्यात जो रागाची प्रॅक्टिस करतो, जसं भूपाळी राग आहे, म्हणजे तुम्हाला हे विचारायचं की राग जे गायले जातात पहाटे असतील, दुपारच्या वेळेत असतील, संध्याकाळी असतील किंवा मध्यरात्री असतील, रियाज नेमके कोणते कोणत्या वेळेला रागांचे, असं त्यांचं म्हणणं. नमस्कार, तुम्हाला रियाजाबद्दलच विचारायचंय का खरोखरच? त्यांचा संपर्क तुटला, पण त्यांना साधारण रियाजाबद्दलचाच प्रश्न होता. प्रामुख्याने आधी शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेण्यासाठी स्वरांचा आधी अभ्यास करायला पाहिजे, स्वरांची ओळख करून घ्यायला पाहिजे. आणि ओंकार साधना हा मला वाटतं अगदी पहिली रियाजाची पायरी आहे. बरोबर आहे. मला कमलेश, या निमित्तानं जो बालस्वराचा आपण सगळा नवीन उपक्रम केला, वेगवेगळी वाद्य, जेवढी मुलं तितकीच वेगवेगळ्या प्रकारची वाद्य, हे वैशिष्ट्य होतं याच्यातलं. नक्कीच. 14 भाषांचं गाणं असल्यामुळे 14 थेट प्रांतांशी संबंध आला आणि जवळपास 125 वाद्य या 14 सॉंगलेट्समध्ये वापरण्यात आले. आणि मला खूप आनंद होतो की ही संधी मला वर्षाताईंमुळे मिळाली. आणि त्याचप्रमाणे वाद्य वाजायची होती, त्यामुळे ते सगळे वादक शोधायला लागले. आपल्याकडे मुंबईमध्ये या म्युझिकल इंडस्ट्रीमध्ये असे सगळे वादक आहेत की ज्यांच्याकडे ती वाद्यही आहेत आणि ते वादकही खूप तरबेज वादक आहेत. म्हणजे असं हे नाही, एक्सपेरिमेंटल काही झालेलं नाही त्याच्यात खूपच. आणि त्यांच्यावर अवलंबून होतो, कारण बरीचशी वाद्य अशी, दोतारा नावाचं एक वाद्य आहे, ते मी बघितलेलं सुद्धा नव्हतं, पण ते बंगाली गाण्यामध्ये ते वापरतात असं ऐकिवात होतं. किंवा म्युझिशियन्सनी खूप सपोर्ट केला ह्याच्यासाठी, अरे हे वाद्य वाजून बघ, ते वाद्य वाजून बघ. म्हणजे खूप सिनियर म्युझिशियन्सचा ह्याच्यात सहभाग आहे. तर मला वाटतं त्यांचे आशीर्वाद ह्या
बालस्वरच्या प्रोजेक्टमध्ये आहेत आणि वी आर व्हेरी फॉर्च्युनेट की असं आम्हाला काहीतरी एकत्र येऊन सगळ्यांना करता आलं. एक जवळपास 50 वादक ह्याच्यावर आहेत ज्यांनी 500 लोकांचं काम केलेलं आहे. क्या बात आहे. म्हणजे आणि खूप म्हणजे साऊथ इंडियन वाद्य आहेत, नॉर्थ इंडियन वाद्य आहेत, पश्चिम म्हणजे गुजरात ओरिएंटेड रावण हत्तासारखं वाद्य आहे, राजस्थान ओरिएंटेड ते वापरलं आहे, बंगाली संगीतातली वाद्य. त्यामुळे एक अभ्यास झाला माझा असं वाटतं मला. ते सर्वच वाद्यांचा एकंदरीत यात खूप अभ्यास अभ्यास करता आला. झाला. निश्चितपणे. वर्षाताई, ज्या 140 मुलांसोबत आपण हे सगळं रेकॉर्डिंग केलं आणि भारतातल्या साधारण 13-14 भाषांमध्ये आपण गेलो, तर काय वैशिष्ट्य मुलांमध्ये जाणवलं की आपण ह्या वेगवेगळ्या भाषांमध्ये गातोय, वेगवेगळ्या भाषेचा भरपूर. अभ्यास करायला खूप मिळतोय? म्हणजे मुलांनी ते इतकं एन्जॉय केलं. मुख्य म्हणजे काय असतं की जेव्हा आपण एखादी नवीन भाषा शिकवतो मुलांना, एखादं नवीन गाणं, तेव्हा पहिल्यांदा हसायला सुरुवात करायची मुलं. कारण कोणती भाषा जेव्हा आपल्याला समजत नाही तेव्हा ती एकतर विनोदी वाटते किंवा अवघड वाटते. आणि मुलं ते शिकत असताना किंबहुना मला त्याच्या आधी बराच अभ्यास करायला लागला. कारण मला मुलांना नेमके अर्थ सांगणं, ती जी चाल लावलेली आहे ती नेमक्या म्हणजे त्या त्या प्रांताच्या चालीचा विचार मी जो केला होता, ती चाल, ते शब्द, हे सगळं एकत्रितपणे मुलांच्या मध्ये रुजवणं हा एक फार इंटरेस्टिंग प्रकार होता. आणि खूप म्हणजे भारताबाहेरून ते अगदी आदिवासी पाड्यातल्या मुलांपर्यंत इतक्या रेंजमधली मुलं 140च्या वर या गाण्यामध्ये गायलेली आहेत. सुंदर बालगायक ज्यांना आपण म्हणू शकतो ते बालगायक सगळे अशी मुलं गायली आहेत. म्हणजे आम्ही 1000-1200 मुलांच्या ऑडिशन्स मधनं ही मुलं निवडलेली आहेत. अच्छा. आपल्याला पुढचा फोन परभणीवरून आलेला आहे. बल्लाल पाटील बोलतात. बोला बल्लाल. हॅलो. बोला बोला, सलग बोला आणि तुमचा टीव्हीचा आवाज पहिले बंद करा. नमस्कार. हा नमस्कार. नमस्कार, बोला. हॅलो. बोला बोला, ऐकू येत आहे. हा, लहान मुलं आहेत सर. हॅलो. हा बोला तुम्ही. आपल्याला पुढचा फोन नाशिकवरून आहे. दत्तात्रय बोलतायत. बोला दत्तात्रय. हा, बोलतोय. हा बोला. हॅलो मॅडम. नमस्कार. नमस्कार. बोला, बोला ना. प्रश्न विचारा सलग. हा, म्हणलं मॅडम, हम्म, तर लहान मुलांनी हम्म. सुरुवातीला कोणते राग गावेत? लहान मुलांनी कोणताही राग गायला हरकत नाही. राग गाण्याचा प्रश्न नाहीये, तो ती शिकतात कसं हे जास्त महत्वाचं आहे. शिकतात कसा हा सगळ्यात महत्वाचा हा, मुद्दा. म्हणजे तुम्ही त्यांचं जे शिक्षण आहे ना ते खूप जास्त महत्वाचं आहे. आपण भूप रागापासून सुरुवात करतो तर भूप राग चांगलाच आहे, यमन राग चांगलाच आहे, भैरवही उत्तम राग आहे. राग सगळे छानच असतात, फक्त ते मुलांनी शिकावेत कसे, त्यांना शिकवलं कसं जातं हे जास्त महत्वाचं आहे. अगदी खरं आहे. पण मला कमलेश, जे प्रश्न आता हे सगळे गायचं कसं, लहान मुलांना घेऊन अनेक प्रोजेक्ट सुरू केलेले आहेत. तर ताई तर शिकवतच आहेत सगळ्यांना, पण हे सांभाळणं कठीण असतं यांना. शिकवणं सोपं असतं की अवघड असतं? मला शिकवण्याचा अनुभव नाही, पण रेकॉर्डिंग कंडक्ट करण्याचा खूप सुंदर अनुभव. 98 सालापासून वर्षाताईंबरोबर काम करतोय आणि खूप बालगीतं अरेंज करायला मिळालीत मला, वर्षाताईंची, कौशलची, सलीलची वगैरे. मला फार मजा येते लहान मुलांबरोबर काम करताना. म्हणजे एक इनोसन्स सतत आपल्या भोवती राहतो आणि तो कदाचित आपल्या कामातनं उमटत असेल असं मला वाटतं. आणि इट्स अ प्लेजर. म्हणजे तुम्ही रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये जेव्हा लहान मुलांचं रेकॉर्डिंग करता आणि जेव्हा ती लहान मुलं येतात तेव्हा एक चैतन्याचं वातावरण असतं नेहमी. फार धमाल येते. अनेक प्रसंग असे असतात की त्यांचं इनोसन्स बघून आपल्या डोळ्यातनं पाणी येतं. क्या बात आहे. आणि धमाल असते. म्हणजे तिथे आणि तुम्ही असं हे करायला पाहिजे, असं म्युझिक करायला पाहिजे, बंधनं नाहीत. त्यांचा कॅनव्हास इतका इन्फायनाईट असतो. त्यामुळे तुम्ही जसं इमॅजिन कराल त्याच्यावरती ते काहीतरी करत असतात मुलं. म्हणजे आपल्याला अनपेक्षित असं काहीतरी देऊन आपण जातात एक काहीतरी थॉट घ्यायचा आणि त्याच्यावरती त्यांचं काहीतरी असतंच नेहमी. बरोबर आहे. म्हणजे असं होत नाही. इतर वेळेला कसं भावगीत आपण कंपोज करतो आणि त्याच्यानंतर सिंगर सांगतो तुम्ही तसं गा. पण एका मुलाच्या हसण्यानी किंवा एका मुलाच्या नुसतं एखादी हमिंगनी काहीतरी त्याचा कॅनव्हास वेगळाच होऊ शकतो. करेक्ट. त्यामुळे इट्स अ सरप्राईज. तुम्ही असं हे करू शकत नाही की बालस्वरचं सुद्धा आम्ही ज्या चाली ऐकल्या, वर्षाताईंनी ज्या चाली सांगितल्या, तेव्हा एका फ्लो मध्ये हे प्रोजेक्ट जाईल असं वाटलं होतं. पण त्याच्यानंतर मुलांचे आवाज आले आणि त्याच्यानंतर वर्षाताईंची जी टीम होती, म्युझिक टीम, त्यांनी इतकं सुपर्ब काम केलेलं आहे. एक 25 प्रशिक्षक असतील ह्याच्यामध्ये मुलांचं रेकॉर्डिंग सुपरवाइज करायला, त्यांचं प्लॅनिंग करायला. तर थोडेसे फुटलेले आवाज,
एका गाण्यासाठी, थोडेसे असे सॉफ्ट व्हॉइसेस असतात ते एका गाण्यासाठी, म्हणजे त्यांनी असे ते चॉईसेस केले गेले, असे हो, आणि निवड केली त्याशिवाय गेली. होणं शक्यच नव्हतं. होणं शक्य नव्हतं. पण त्यामुळे फॅन्टॅस्टिक वेगळे आवाज प्लॅनिंग आणि हे होतं ह्या लोकांचं सगळ्यांचं. आपल्याला फोन अंधेरीहून आलेला आहे हेमांगी वर्तक यांचा. हेमांगी बोला. हॅलो. हा बोला. हा नमस्कार. आधी मी नमस्कार. हेमांगी वस्त्र बोलते अंधेरीवरून. बोला बोला. हा, मला कमलेश सरांच्या प्रकल्पाबद्दल जे त्यांनी चालू केलेलं आहे त्याच्याबद्दल कौतुक करायचं आहे. धन्यवाद. हा, माझं नाव वर्तक नाही, वस्त. बरं बरं, आम्ही ते दुरुस्त वस्त. बरं आम्ही दुरुस्त करून घेऊ. अच्छा. हा, तर मला कमलेश सरांना एवढंच सांगायचं आहे की माझ्या सासऱ्यांची पण हेच स्वप्न होतं की लहान मुलांसाठी काही ना काहीतरी, म्हणजे एक प्रकल्प किंवा एक त्यांना कौतुक या ह्याच्यासाठी एक कार्यक्रम चालू करायचा. ते स्वप्न आज त्यांचं स्वप्न आज कमलेश सरांच्या थ्रू पूर्ण होते, याचा मला अतिशय आनंद आहे आणि खूप कौतुक आहे. आता त्यांच्या पुढील याच्यासाठी माझ्या त्यांना शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि ह्या गुरुजनांच्या आशीर्वादाशिवाय हे होऊ शकत नाही. अगदी बरोबर आहे. माझे गुरु चंद्रकांत वस्त हे यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी नेहमी आहेत, तर त्यांना वंदन करूनच आम्ही सगळं करतोय. अगदी खरं आहे. गुरूंच्या आशीर्वादाशिवाय पुढचं पाऊल पडत नाही, सत्य आहे. डोंबिवलीहून फोन आहे पुढचा. अमोल अवसरे बोलतात. बोला अमोल. हा बोला. बोला अमोल बोला. हा बोला. मी अमोल अवसरे डोंबिवली पूर्व तिकडून बोलतोय. बोला की. मला म्हणायचं आहे की प्रत्येक पालक जो असतो की त्याच्या व्यक्तिमत्वाला साजायचा असा काही विशिष्ट वाद्य किंवा स्वर असा असतो का, आणि तो असेल तर कसा ओळखायचा, त्याच्या काय पद्धती आहेत? कसं ओळखायचं, दोघांनाही प्रश्न येतो. वर्षाताई, मला कळला नाही खरं तर प्रश्न. ते म्हणाले की एखादं वाद्य आहे आणि हा. मूल समजा असेल, हा. एखादा बालक असेल, त्याला वाजवायचं असेल तर त्याच्यासाठी साठी कुठलं वाद्य कुठलं आहे, योग्य हे आहे कसं असं ओळखायचं कसं, त्याचं जॉनर आपण कसं ओळखायचं की याचा गाण्याचा जॉनर हा असा पद्धतीचा आहे, जसं कमलेशने वर्गीकरण केलं मगाशी, निवड झाली तसं. खरं सांगायचं ना तर काही मुलांचा कल लहानपणी कळतो आपल्याला. ते त्याला काय वाजवावं असं वाटतं. म्हणजे माझ्या डोळ्यासमोर अशी काही मुलं आत्ता आहेत छोटी, की त्यांचा रिदम सेन्स अगदी जबरदस्त आहे. कळतं म्हणजे की यांनी कुठलंही पाश्चात्य जे वाद्य ज्याला म्हणतं रिदमचं वाद्य आहे किंवा तबला किंवा ढोलकी असं काहीतरी शिकावं हे कळतं आपल्याला. आजकाल काय झालंय सांगू का, कठीण वाद्य जी आहेत ना ती वाजवण्याकडे कल कमी झालाय लोकांचा. अच्छा. व्हायोलिन, बासरी, जितकं गिटार, सहजतेने करता येईल तेवढं हे करायचं. म्हणजे सरोद अशा पद्धतीचे. सोपं काय आहे तर कीबोर्ड, पेटी सुद्धा नाही कीबोर्डवर. आणि लोकांना वाटतं कीबोर्ड सोपा आहे, पण तो सोपा नाही. कमलेश अधिक सांगेल समजावून. कमलेश काय नाही, कीबोर्ड कठीण वाद्यच आहे. म्हणजे तुम्ही कीबोर्डवर, आता माझ्या डोळ्यासमोर मी सत्यजित प्रभूचं नाव घेईन, कारण इतका बहारदार म्युझिशियन आहे आमचा तो. खरंय. तर त्याचा अभ्यास करायला लागतो त्यासाठी. म्हणजे कीबोर्ड असं वाद्य आहे की ते रेप्लिका आहे सगळ्या वाद्यांचं. करेक्ट. तर सतार ही सतारच्या स्टाईलनी वाजवायला लागेल, बासरी ही बासरीच्या स्टाईलनी वाजवायला लागते. त्यामुळे तुम्हाला सगळ्या वाद्यांचं एक त्याची जी धाटणी आहे ती माहिती असायला पाहिजे, तर तुम्ही कीबोर्ड वाजवू शकता. खरंय. त्यामुळे सगळ्यात उलट डिफिकल्ट वाद्य किंवा कठीण वाद्य हे कीबोर्डच असं जे मला कौशल्याला आधारित बनूया तसं ते वाद्य आणि आहे. तुमचं skill अभ्यासाशिवाय पर्याय नाही. पर्याय नाहीये. अभ्यासाशिवाय पर्याय नाही. त्यामुळं सहजता आपल्याला म्हणतो की गाणं मला म्हणता येतं म्हणून तुम्ही म्हणू शकता, असं होऊ शकत नाही. कमलेश कीबोर्ड सफाईदारपणे त्या कीबोर्डवरती आपले हात फिरवू शकतो म्हणून आपणही फिरवू शकतो असं नाही. मेहनत घ्यावी लागते. तुमच्या प्रश्नांचा परत भेटू. त्यासाठी पुन्हा एकदा आमचा नंबर लिहून घ्या, 02266899263. ब्रेक नंतर परत भेटू तुमच्या प्रश्नांचा. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. मला दोघांनाही विचारायचं आहे की आपण पूर्वी समूह गान खूप ऐकायचो, शाळांमध्ये असतील किंवा आपण टीव्हीवरती पण पाहायचो, पण मुळात आता समूह गान कुठतरी लांब होत चाललंय इंडस्ट्रीपासून आणि मुलांना समजावणं देखील आपल्याला मुश्किल जात आहे. खरंच समूहगान ही जी लहानपणी शाळांमध्ये गोष्ट होत असे ती आता कमी झाली आहे.
एकंदरीत ना समूहाने एकत्र येऊन बोलणं हे कमी झालंय असं मला वाटतं. त्यामुळे गाणं तर लांबचीच गोष्ट आहे. म्हणजे बलसागर भारत हो, तुम्हालाही आठवत असेल की आपण शाळेत हे अगदी जोरात गायचो, जयोस्तुते पाठ असायचं मुलांना. परंतु आता ह्या गोष्टी कमी झाल्यात आणि समूह स्वरामध्ये जेव्हा एखादं गाणं गायचं असतं तेव्हा माझा आवाज कसा मोठा येईल असं प्रत्येक मूल बघतं. म्हणजे मला असं वाटतं की घरात सुद्धा आज संस्कार असा होतो की एकुलतं एक मूल असतं तेव्हा तुला सगळं छान मिळायला पाहिजे, मित्रांच्यात सुद्धा तू उठून दिसला पाहिजेस, अशा प्रकारचे संकेत आईवडिलांकडनं कुठेतरी मुलांना मिळतात का, असा एक विचार माझ्या मनात येतो अधूनमधून. आणि मला असं वाटतं की असं होत असावं, कारण मला जेव्हा मुलांशी बोलत असताना प्रत्येक जण वेगळ्या वेगळ्या बेटावर आहे असं वाटतं. परंतु समूह गीत यातनं मुलं संघटितपणे एकत्र येतात आणि निश्चितपणे काहीतरी चांगला परिणाम होतो हे बालस्वरातनं आम्हाला अनुभवायला आलंय, नाही का? इट्स अ टीम स्पिरिट. म्हणजे त्याच्या एक म्हणजे टीम स्पिरिटची भावना जागृत होते. म्हणजे जसं वर्षात म्हणाल तसं मलाही बलसागर भारत हो किंवा बहु असो तो सुंदर संपन्न की मंगल देशा पवित्र देशा ही गाणी ना अशी बसवायला कधीच लागली नाही, कारण ते शाळेत ती बसलेलीच होती. आपण फक्त पुढे नाही. परफॉर्म गॅदरिंगची सुरुवात अशा गाण्यांनी व्हायची. त्याच्यानंतर कॉम्पिटिशन्स होत्या समूह गाण्याच्या. मी अजूनही युथ फेस्टिवलमध्ये ग्रुप सॉंग्सची कॉम्पिटिशन असते. त्यानिमित्ताने काय होतं, एक पीपल कम टुगेदर, म्हणजे लोक येतात, त्याच्यासाठी एफर्ट्स घेतात. आणि त्याच्यामध्ये कसं असतं की कोरस मधला लीड सिंगर ही भावनाच नाहीये, नसते. आपल्याला काहीतरी घ्यायचं ही भावना असते आणि तीच भावना तुम्ही सगळ्यांनी मिळून आता या छोट्या दोस्तांमध्ये जागृत केलेली आहे. ब्रेक घेऊया आपण आणि ब्रेक नंतर या गाण्यांच्या शब्दाविषयी बोलू. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. मला वर्षात विचारायचं की हे जे समूहगान तुम्ही केलं 140 मुलांना घेऊन, शब्द कोणाचे आहेत? शब्द वैभव जोशी यांचे आहेत. म्हणजे मूळ हिंदी गीत जे आहे, गीतिका म्हणूया आपण त्याला, अशा 14 गीतिका आहेत वेगळ्या वेगळ्या कवींच्या, वेगवेगळ्या भाषेतल्या. त्यातली मूळ गीतिका वैभव जोशी या कवींची आहे. प्रसिद्ध कवी आहेत ते सध्या. आणि त्याचे शब्द आहेत, आओ हम सब हाथ मिलाए, दिल से दिल तक राह बनाए, अंधियारा छटने को है, देखो ना पौ फटने को है, एक नए सूरज के पीछे आंखें मीचे, क्यों ना जाया जाए. क्या बात आहे. असे त्याचे शब्द. सुंदर शब्दांनी ते सगळं पुढे पुढे गेलेलं आहे. याच सगळ्या सुंदर शब्दांसह तुला शेवटी या शब्दांबद्दल आणि तू जे कंपोज केलेलं आहेस, जे अरेंज केलेलं आहेस म्युझिक, काय सांगशील थोडक्यात? मगाशी म्हटलं असं खूप वाद्य वापरली आणि बेसिकली खूप अप्रतिम चाली अरेंज करायला मिळाल्या. आणि मुलांचा इनोसंट सूर, त्याच्यामुळे एक भन्नाट टीमवर्क आणि आजीवासन साऊंड सारख्या प्रसिद्ध स्टुडिओमध्ये अवधूत वाडकरांनी ते रेकॉर्ड केलेलं आहे. आणि अमेझिंग एक्सपिरियन्स आहे हा. तर मॅक्सिमम लोकांनी हे गाणं ऐकावं आणि बालस्वरला सपोर्ट करावा अशी एक इच्छा आहे. निश्चितपणे तुमच्या पुढच्या सगळ्या प्रकल्पांना शुभेच्छा आमच्या, आणि पुढच्या कार्यक्रमाला देखील शुभेच्छा. धन्यवाद इथं आलात त्याबद्दल. तेव्हा समूह गानाची जी मजा असते ती लहानपणी तुम्ही आम्ही सगळ्यांनी अनुभवली असेल, ती आपल्या मुलांपर्यंत कशी पोहोचवता येईल आणि त्यांच्यातली सांघिक भावना कशी जागृत करता येईल याचा विचार करूया. आणि इथंच थांबू. पहा फक्त IBN लोकमत.